ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला ठार मारण्याऐवजी तिला फक्त बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंद करण्यात येणार आहे। वन्यजीव प्रेमींनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आलाय। त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये समाधानाचं वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील हळदा आणि आसपासच्या 8 गावात वाघिणीनं धुमाकूळ घातलाय। या 2 लोकांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झालेत। शिवाय शेतकऱ्यांची 22 जनावरही वाघिणीनं फस्त केली आहेत। यानंतर स्थानिकांनी जोरदार आंदोलन केलं। वन विभागाच्या गाड्यांची तोडफोड करून मुख्य वनरक्षकांच्या कार्यालयात ठिय्या दिला। त्यानंतर वाघिणीला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टानं आता वाघिणीला जेरबंद करायचे आदेश दिलेत। आमचं म्हणणं होतं की सेक्शन 11(1) मध्ये जेव्हा अशा प्रकारचा ऑर्डर इश्यू करण्यात होतो तेव्हा एक कमिटी बनवून त्याचं पूर्ण आयडेंटिफिकेशन केलं पाहिजे। एक एसओपीचे रेग्युलेशन बनलेले आहेत नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीनी सेक्शन 38K ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये। ते रेग्युलेशन्स आणि ते एसओपीचे गाईडलाईन्स कुठेही फॉलो झालेले नव्हते। पूर्ण आर्ग्युमेंट्स ओरली झाले आणि इमर्जन्सीमध्ये 24 तासाच्या आत कोर्टाने ऑर्डर्स दिलेले आहेत की ते शूट ॲट साईटचे जे ऑर्डर्स होते ते इलिगल आहेत आणि ते क्रॅश अँड सेट असाइड केलेले आहेत आज सकाळी। हा अतिशय चांगला निर्णय आहे, कारण महाराष्ट्रातील सर्व वन्यजीव प्रेमी गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या आदेशाची वाटच पाहत होते। कारण वाघाला एकीकडे आपण जगभरामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करतो, सरकार वन विभाग पण वाचवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस आपण एका वाघाला निर्दयपणे गोळ्या घालून मारण्याचा आदेश देतो। हे अगदी विपर्यासी आहे आणि म्हणूनच आम्हाला सर्वांनाच या बाबतीमध्ये आनंद झालेला आहे।